स्त्री म्हणजे शक्ती, म्हणजे स्त्री आणि शक्ती ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहे असं मला वाटतं. स्त्री शक्तीचा जागर हा 365 दिवस असतो आणि असायला हवा. हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री पाठारे. आपण पाहता टाईम महाराष्ट्र. आणि आज माझ्यासोबत आहेत नवरात्री स्पेशलमध्ये सावनी रवींद्र, जी एक सुप्रसिद्ध गायिका आहे. सगळ्यात आधी तुला नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा. नवरात्री उत्सव म्हणजे काय तुझ्यासाठी? नवरात्र उत्सव म्हणजे देवी मातेचा जागर, तिची उपासना, तिची आराधना, तिची ऊर्जा आपल्यामध्ये काही अंशी आणण्याचा प्रयत्न. घरी कशी साजरी केली जाते नवरात्र? आमच्याकडे घरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आमच्याकडे घट बसतात, माळ असते आणि नवचंडीचं हवन असतं, कुंकुमार्चन, असे जे देवीचे जे सगळे विधी आहेत ते सगळे आमच्याकडे 9 दिवस असतात. माझी आई खूप मनोभावे नवरात्र घरी बसवत असते आणि आम्ही सगळेजण त्या काळामध्ये खूप देवीची उपासना करण्याचा प्रयत्न करतो. माझा पुढचा प्रश्नच तो होता की तुझा विश्वास किती? खूप आहे आणि अर्थातच स्त्री असल्यामुळे आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये ती आहे आणि तिचा थोडा अंश आहे आणि त्याची जाणीव आपल्याला बरेचदा होत असते आपल्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगात. खास करून कुठूनही आपल्याला असं अचानक बळ येतं आणि असं तेव्हा जाणवतं की नाही, आपण सगळं काही करू शकतो, आपण पार करू शकतो सगळी संकट. तर माझा खूप विश्वास आहे देवीवर. अर्थातच म्हणजे मी श्रद्धाळू आहे. देवी देव सगळ्याच देवतांवर माझा विश्वास आहे. नवरात्र उत्सव हा स्पेशली स्त्री शक्तीचा जागर म्हणून केला जातो. नवरात्रीचे 9 रूपं आहेत देवींचे. तुझा आवडतं देवीचं रूप कोणता आवडतं तुला? म्हणजे नवरात्र मला कोल्हापूरची अंबाबाई ही आमची कुलदेवता आहे. तर त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप मला प्रचंड आवडतं. तिच्याकडे पाहून जी ऊर्जा मिळते, जे असं लख्ख असं एक वेगळंच वाटतं. डोकं एकदम असं होतं. तिची जी ऊर्जा, तिचं जी प्रभावळ आहे, दिपून जातात डोळे. ते एक रूप आहे. आणि देवी सरस्वतीचं जे आम्हा सगळ्या कलाकारांची देवता आहे, तर देवी सरस्वती आणि अंबाबाई. नवरात्र उत्सवात असा कोणता एखादा प्रसंग आहे का की जो लक्षात खरं तर असा स्पेसिफिक प्रसंग नाही आहे, पण गायिका असल्यामुळे लहानपणापासून नवरात्राच्या निमित्ताने जे विविध कार्यक्रम केले जातात, गाण्यांचे म्हणा किंवा गरबा असतो, दांडिया, ह्या बऱ्याच ठिकाणी परफॉर्म आजपर्यंत केला गेलेला आहे. त्यामुळे त्या परफॉर्मन्सचा आनंद काही वेगळाच असतो. ती जी ऊर्जा असते की आपल्या गाण्यावर लोकांना नाचवणं, ही एक वेगळी मजा आहे. जसं आता म्हणालीस तू की गरबा असतो, नवरात्रीमध्ये भजन असतात, गाणी असतात, तुला कोणते जास्त आवडतात? मला आपली लोकसंगीतातली जी गोंधळ, जागरण ही जी परंपरा आहे किंवा जोगवा, ही सगळी आपली मराठमोळी जी गाणी आहेत ती मला खूप आवडतात. अर्थात गरबा आणि ते सगळं, आपण आता महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर सगळ्या संस्कृतींचा आपल्यावर असर असतोच, पण तरीही मला आपल्या मातीतली जी देवीची गाणी आहेत ती जास्ती आवडतात. नवरात्र उत्सवामध्ये तू गायलेलं असं एखादं गाणं की असं असतं ना की आपण कुठे बाहेर गेल्यावर की आपलं गाणं वाजतंय, मग ते बघून खूप छान वाटतं, ते असं कोणतं गाणं? मी काही वर्षांपूर्वी कानुडा म्हणून एक गाणं केलं होतं. गरबाचंच गाणं होतं ते. तर ते बऱ्याच गरबा मंडळांमध्ये प्ले केलं गेलं, त्याच्यावर गरबा खेळला गेला, तर त्याची खूप मजा येते. स्त्री शक्तीचा हा जागर म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. तर तुझ्या मते काय स्त्री शक्तीचा जागर करतात? मला वाटतं 9 दिवस हे एक निमित्त आहे. स्त्री शक्तीचा जागर हा 365 दिवस असतो आणि असायला हवा. किंवा वुमेन्स डे म्हणा किंवा नवरात्री, हे फक्त निमित्त आहे. आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती आपल्यापुरती आपण मर्यादित न ठेवता त्याचा संपूर्ण समाजामध्ये प्रसार करण्याचा प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते. मग ते आपल्या घरातल्या छोट्या छोट्या कामांपासून असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी स्त्री असो. स्त्री म्हणजे शक्ती, म्हणजे स्त्री आणि शक्ती ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याचा जागर नवरात्रोत्सवात अधिक केला जातो असं मी म्हणेन, पण उरलेल्या 365 दिवसातही करायलाच हवा आणि केला जातोच. आत्ताच मला समजलं की तुझं आज गाणं रिलीज होतंय, तर त्या गाण्याबद्दल काय सांगशील? उदो अंबाबाईचा, हे मी मगाशी म्हणलं तसं गरबा आणि हे सगळे प्रकार आहेतच, पण आपल्या मराठी मातीतली जी आपली संस्कृती आहे म्हणजे जागरण गोंधळ, तर उदो अंबाबाईचा हा एक गोंधळ आहे जो मी आज प्रदर्शित केला आहे. आणि लावणी किंग आशिष पाटील, तो आणि आम्ही दोघांनी मिळून त्याच्यामध्ये आम्ही फीचर झालेलो आहोत. त्याचं अफाट नृत्य, त्यांनी मलाही त्याच्यात डान्स करायला लावला आहे. जे मी म्हणत असते एरवी की नाही मी कमी नाचते वगैरे, पण त्यांनी मला परफॉर्म करायला लावलं आहे. आणि देवी मातेनी माझ्याकडनं ही सेवा घडवून आणली आहे. माझ्याकडनं म्हणजे खूप वेगळ्या प्रकारच्या आवाजात मी ते गायलं आहे. म्हणजे
काही गाणी मी जरूर मी सादर करते. अंबाबाईचा उदो अंबाबाईचा, अंबाबाईचा उदो अंबाबाईचा, अंबाड्यात माळीला तू गजरा जायचा, सूर्यावाहनी लख लख तो साज डोईचा, पार्वतीचं रूप तू अवतार कालीचा, मेळ तुझ्या ठाई आई भक्ती शक्तीचा, अंबाबाईचा उदो अंबाबाईचा, अंबाबाईचा उदो अंबाबाईचा. खूप खूप छान छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता जाता जाता फक्त नवरात्र उत्सवानिमित्त महिलांना काय सांगशील, काय संदेश आहे? महिलांना मी हेच सांगेन की दुसऱ्यांनी आपल्याला सन्मान द्यावा असं वाटत असेल तर आधी स्वतःला सन्मान द्या, एकमेकींना सन्मान द्या आणि स्वतःच्या टर्म्सवर, स्वतःच्या तत्त्वांवर आपलं आयुष्य त्याला आकार द्या आणि मग बघा काय मजा येते. तुम्हाला खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि मी मगाशी म्हटलं तसं आपला जागर हा 365 दिवस आहे. स्त्री शक्तीचा उदो उदो. धन्यवाद. तुझ्या नवीन गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू.